तर भावांनो ब्लॉकच्या नादात आहे ना दुकान उगवलेलं आहे आपलं नाही का याच्यामुळे आलो. माझ्या भाऊ कशाचं भाऊ शुभम भाऊच्या अंगात आलेलं शेट. शुभम शेट डायरेक्ट 5 वगैरे टाकलाय आता इथे डायरेक्ट त्याच्या पैसे कमवायचे राप, 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 पैसा राप. पैसा. आता तुझं काय येतं आम्हाला? ऐक ना. नमस्कार भावांनो. आज आपण आपल्या परमित्र आतरगोटू जवळ येऊ. तर आम्ही आज चाललो होतो. तुझा नाव कानात घालून आवाज जातो ना तू झालं समोर घालून आपण होम ड्रायव्हर चालू डायरेक्ट काटातून गाडी खाली द्यायचा शॉर्टकट घ्यायचा तुला कॉन्टॅक्ट कर आवाज भावांनो ब्लॉकच्या नादात आहे ना दुकान उगवलेलं आहे आपलं नाही का याच्यामुळे आलो. माझ्या भाऊ कशाचं एक कंटेनर होतं पुढं त्याच्यामुळं बोलता गेलो पुढे ब्लॉकच्या नादात ब्लॉक मध्ये बघा आम्ही बघा दिसतंय का दुकान मला याच्या ट्रॅक्टरला आम्ही आता हात चढली आरसा बघायचा भेटला आरसा बघायचं म्हणते कॅमेरा मध्ये आलो काय बघायचं त्यांचं काय सीन बघ बरं बाबा आम्हाला ऐक ना काय करायचं ते बॉक्स घे मी पिशा घे जाऊ 2 मिनिटं सामान करू 2 मिनिट थांबा भावनो आधी पहिलं काम करू नंतर हे करू व्हिडिओ काढू बघ इथं आम्ही आलो महावीर तू घेतो हे बघ मी चला भावांनो पहिलं काम करतो नाही का भावांनो झालंय आपल्याला काम पहिलं ऑर्डर दिली असे पैसे कमवा काम करायचे असे पैसे कमवायचे पैसा पैसा. हे स्टँड इकडं होतं भावासाठी इकडं लावलं ब्लॉक काढायचं म्हणलं आपल्याला आपण इकडं घेतलं ते पण ते काय आता आम्ही पण ते काय आता आम्ही वापरेनात गाडी चालली या ठिकाणी. शुभम शेट भाऊच्या 16 प्रो मध्ये व्हिडिओ काढतोय आम्ही 16 प्रो मध्ये व्हिडिओ आहे आमचा क्लॅरिटी नाथ थोडा आहे आता काही विषय नाही त्याच्यात क्लॅरिटी कशी अरे वा व्हिडिओ याच फोन मध्ये काढायचा किती मला थोडं तिथं लावून द्यावा नाही कधी इथं काढला इथं लावला तरी वाईड अँगल मध्ये येईन पण काही लावला तरी काही विषय नाही. तर भावांनो आता थेट करंजीला चाललोय आम्ही थेट करंजीला डायरेक्ट आता आमची गाडी घेऊन थेट करंजीला चाललोय बया तर गडी माणसासारखी गाडी चालवतेस ती कशी करते काय नाही शिवानी वाघ पहले इतना सा चूमू सा था आओ अब कैसा बन गए इतना सेक्सी बन गए भैया भैया करती कसं दिले भारी करते विषय गाडी मागे गाडी आतुर साईड आहे ना फुल डायरेक्ट रॉंग साईडने चालते नाही का डायरेक्ट पलीकडल्या साईडने घालते बाबा ओव्हरटेक करावं लागेल ओव्हरटेक ही एक गाडी ही मागा धरून आहे ना आम चालले नाही का हे मालकाने लक्ष द्यावे नाही का सलग 4-5 गाड्या आहेत एका सलग 4-5 माणसाने दिल्यात आम्ही काय कंटेनर लोक आहे की नाही काय माहिती यायचं माग आपल्याकडे नाही काय एवढ्या अडचणी नाही आम्ही लोक असतात काय विषय टाका आता देवराई मध्ये आहे देवराई नॉट गेवराई देवराई आणि गेवराई मध्ये खूप फरक आहे काल माझ्यासोबत तसंच सीन झालाय जाताना गेवराईला आम्हाला भेटायला येऊ नका फेमस नाही माझा एक मित्र रात्री येत होता मला बोलला मी देवराईमध्ये आहे आणि मी सर्च केलं तर गेवराई मला दाखवत होतो 42 किलोमीटर आणि ते बोललेला मला 15 मिनिटात येतं काही जाता या गाडीला आपण ओव्हरटेक आता डायरेक्ट ओव्हरटेक मारणार आता गावाला अरे यार आली माग
गाडी पुढं बी गाडी मागं बी गाडी आमची आरशात माग गाडी पण मागं आई मागं पण गाडी इकडे आपण दोन्ही कंटेनरच्या मध्येच काय हो दोन्ही कंटेनर मध्ये गुंतलो काय होईल हा ना राव. ओहो इथं घर हे कोणाचं घर इकडे ते मोठं ते आपलंच आहे कोणाचं म्हणजे समजून घेतो आता हा चल आता घे ते आता कोणाचं लग्न हा समज त्याचं एक काय लग्नाचे घर कळालं मला माझं नाव करी ना हो ते मोठे लोकांचे नाव घ्यायचं चांगलं नसतं हे आपल्याला सवयच नाही का तुला माहिती आहे ना हे बघा आता ओव्हरटेकला टाकली या ठिकाणी गाडी ओ भाईने डायरेक्ट ओव्हरटेक तर आमची सक्सेसफुली आमची ओव्हरटेक झाली आहे गाडी तर काय म्हणायचं तुम्हाला आता याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही आपण कारण पुढे स्पीड ब्रेक आहे वा चला यांना बी केलं असतं ओव्हरटेक यांना बी केला असता नको यांना नको नाही 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 समोर स्कॉर्पिओ भावांनो स्कॉर्पिओला ओव्हरटेक करायचं स्कॉर्पिओ समोर जायचं नाही गेली भावा. असते आपण स्कॉर्पिओ वाली काका पलीकडे गेली असते पण नको स्पीड ब्रेक आपल्याला ब्रेक मारत लागणार आहे पुढे जाऊन हा नसलेलं आपल्या गाडीचे हाल बघा ट्रॅफिक हा बघा, रविवार दिसला नाही की चालले फिरायला शनिवार रविवारी येईन मी आपल्या सुट्टी असते सगळ्या बाहेरच्या गाड्या MH12 MH12 MH02 सगळ्या ती बाहेर पण मारत होती ती मग MH12 होते ना ती पण हा ना तेच म्हणलं. काय MH12 वाले ना पहिली गाडी MH12 वाले MH16 मध्ये येऊन गर्दी करता येतात काय हा आणि आम्हालाच म्हणतात उपरे उपरे तुमच्या मग चव आले तुमच्याकडे एवढे फिरायला तरी आमच्याकडे येतात तुम्ही हा ना. त्याला आले. बघ MH12 आहे का हा MH12 वाले तर लग्न MH20 लग्न बी नाही का काय ही आपली जी. ते करायचं काय बोलतो आता आम्ही परत येतात दुसरी ओव्हरटेक पण आमची सक्सेसफुली रिक्षा झाली होती, आहे हो, रिक्षा होती ती रिक्षा कशी आपली कपडे कापड निघून जाते दुसरी ओव्हरटेक पण आपली सक्सेसफुल झाली आहे सरक 5 कंटेनर होते आता 2 कंटेनर आपण हे केले ओव्हरटेक गेले आता समोर एक तिसरा आहे एक कशी केला हे बघा समोर एक तिसरा आहे याला पण करणार हाऊस नाही का आपण त्यामुळे काय पाच विषय नाही. तसे त्या पेट्रोल पंपावर किती होते हा हे आता रोज सेट आहे ड्रायव्हिंग गिअरिंग आता हे तिसरा आहे याला पण ओव्हरटेक करणार आपण पण हळूहळू नाही का वॅगनर वाले वॅगनर आली वॅगनर वॅगनर नाही जी वॅगन आहे जी वॅगन आली जी वॅगन जी वॅगन नॉट वॅगनर आमची लई भारी वॅगनर आमची गेली वॅगनर बघा हे पण सक्सेसफुली झालेलं आहे आमचे टन 3 गाड्या आम्ही सरळ ओव्हरटेक केलेल्या आहेत त्यामुळे काहीच टेन्शन नाही भावनो आता आम्ही गरजेत पोहोचलो चला आता 4थी गाडी आली का बघा इथं काय काय आहे आता समोरून काय आहे. हे बघा हे एस टी महामंडळाच्या गाड्या भेटल्या का हा अख्ख्या लाईन येतच का यांच्या घरचंच हे गाड्या नाही का सगळं ट्रॅफिक करंजी आहे का सगळ्या एस टी महामंडळाच्या गाड्या इथे लावल्या आहे ट्रॅफिक करंजी दरवाजा कुठं ठेवला यांच्या आणि आमचे बापाचे driver- ऐ, ऐ, कचरा टाकते खाली येडे का. जावे आमचे ड्रायव्हर आहे ना वैतागले तर हे बघा हे बघा हे अख्ख्या एस टी महामंडळाच्या गाड्या लागल्या नाही का? काय बोला यांना एसटी वाली काय फरक पडत नाही भावांना एसटी वाल्यांना लय भंगार गाडी चालवते एसटी वाली काय सांगायचं तुम्हाला हा ना डायरेक्ट अंगावर येते बघणाऱ्यांना राग आहे ना त्यांना काय घासली ते उभी करायची निघून द्यायची त्यांना काय मग आपलं ते ओमे आहे ना ओमे जय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चलो जय ओम नमः शिवाय. जय श्रीराम म्हणणार होतो मी हा, मग सवय लागली रोजच हर हर महादेव आम्हाला इथे काय म्हणते वाटलं तर भावांनो आपलं शुभम शेटला गाडी चालवत दिलेली आहे आपण या ठिकाणी आता आपलं सगळा माल वाटून झालेला आहे आपण परतीच्या प्रवासाला निघलेलो आहे या ठिकाणी आणि आता शुभम शेट दामाने चाला गाडी एक साईड धरून चालव म्हणलं त्यांना ते काय अजून परफेक्ट नाही तेवढे बनू होते ना हळूहळू परफेक्ट त्यांना म्हणलं आता जर शनिवार रविवार तुम्ही आले आमच्याकडे होता ना परफेक्ट हळू ओके जमलं हां जाऊन द्या काय विषय नाही शिव ब्रेकरला दबकं ते अजून शुभम शेट काय नाही तेव्हा पण हळूहळू नाही का
जमतील मग. शुभम शेट 60ला टेकले 60ला टेकले पर गाडी 60 50 60 चालली. भावनो कसं आहे ना, कसं आहे जे आहे ते गाडी चालत आलीच पाहिजे बरं ना. देवाचे भरोसे. आपण जरा जास्त उशीर केला नाही का गाडी शिकायला, पण येईन हवं काही नाही. शुभम शेट चौथा गेअर टाकता का? आपण प्लस दाबा आणि चौथा गेअर टाका ना चौथा. पडला का? ओके पडला. चला आपली रेस सारखी धरा, कमी जादा करू नका. ओके. जमते ना एकदम ओके पद्धतशीर चालली, काही विषय नाही. शिकणारा चांगला असला ना गाडी बरोबर जमते नाही का. हा गाडीत काय सगळं जमतं, गाडीत काय खरं काय. गाडी दम्मान घ्या इकडे घ्या. लेफ्ट लिटर टायर चालले तुमचं, खाली ना घालू. ओके बस. हेवी रायडर प्लस दाबा वर पलीकडे घ्या, गाडी खाली चालली एकदम. सगळी खाली नसतात गाडीत, घ्या वर आपलं. शुभम शेट डायरेक्ट खाली घातली गाडी इकडं रस्त्याच्या खाली डायरेक्टच. ओके टाका दुसरा बदला, तिसरा गिअर. ओके हां क्लच फुल दाबीचा, फक्त गिअर पडत नाही मग. क्लच फुल नाही दाबला सवय नाही ना आपल्याला ते नाही. आपली पांढऱ्या पट्ट्याची इकडंच ठेवा साईडला. सगळ्या गाड्या आपल्या पुढे चालल्या. जाऊ द्या इथं आपण सगळ्याच्या पुढे जाऊ काय बरोबर आहे. मग काय मी असतो तर गेले असता का? नाही तुमच्या पुढे जाणं शक्य आहे का? जाऊन द्या. ओके शिकला माणूस शिकला. देवराईला पोहोचलोय आपण आता. एवढ्यापर्यंत पोहोचलो. तिसगावला थांबायचं आहे आपल्याला जेवायला आता. आता आम्ही चौथा गिअर टाकला नाही का. चौथा गिअर टाकून पहिला 407 ओव्हरटेक. 407 होता ना का 307 होता? 400 होता. 407 ओव्हरटेक केलाय. उभा राहिला 400 ओव्हरटेक केलाय शुभम. आपले केस वाऱ्याने भंगार होते. अरे व्हिडिओच दाढी बघा. दाढीच नाही आपल्याला. कसं दाढी बडी करावं लागेल, जरा कटिंग करावं लागेल. चांगली ती क्लिअरिटी आहे का नाही? अरे बस काय फोन काही कमी आहे काय आपला? आपला iPhone 16 आहे ना, पाच झालं. आणि आता आयशरवाले दामनी घ्या. आयशरवाले फास्ट चालले. उडायचं इकडं माग. जाऊ दे एक दिवस आपण आयसरला पण ओव्हरटेक करू नाही का. मग काय कसं येईल. अरे इको चालली. इको कसं आहे भावांना इकडं ना जरा येडावाकडा बरा आहे. भावांना खूप भारी वाटतंय गाडी चालायला भारी गाडी चालायला वाटतं. खूप भारी वाटतंय. थंबनेल टाकायचा शुभम शेटने गाडी चालताना झाला ऍक्सिडेंट. सोमशेट्टी केला ऍक्सिडेंट बघा वारेने सगळे रॉंग साईडला केस ओढते राव. काच खोलली कटिंग करावं लागेल. हे सगळ्या साईडचे केस ओढत. गिअर चांगला बघ. ओके बस. नॉर्मल रेस धर. तिसरा टाक डायरेक्ट हा तिसरा टाक. आदर होती काही नाही. रेस धर फक्त, बंद नको पाडू. बस सोड. धर रेस धर. कमी झाली रे रेस, कमी हे केलीस तर. जागा बिगा पण आहे ना. हे या भाऊ शुभम भाऊच्या अंगात आलेलं शेट. शुभम शेट डायरेक्ट 5 वगैरे टाकलाय आता इथे. डायरेक्ट 60च्या पुढे गाडी गेली आहे बघा. डायरेक्ट 60च्या वर घातली भाऊने आता. ट्रक आला. दमन घे. ट्रकवाला ओव्हरटेक, त्याच्या मागं धारवाला. विषयच नाही काही. वाऱ्यामुळे जरा तुम्हाला आमचा आवाज खराब होत असं. काच बंद करून घेतली या ठिकाणी. पाणी होतं राव इकडं. काहीच तुम्हाला बाहुली घ्यायची. बाहुलीचं दुकान आहे इथं. 80 हे बघा ट्रकवाला भाऊ डायरेक्ट आमच्या लाईन मध्ये आला होता. ट्रकवाल्याला बघून आम्ही करून माझी फाटते माहितीये का. याच्या आधीच फाटली ट्रकवाल्याला बघून. तेव्हा अर्धा किलोमीटर लांब तरी त्यांची फाटली इकडे. भाई नवीन आहेत ना आम्ही अजून. मग काय आता व्लॉग इतका मोठा झाला की एडिट करायला फाटणार आहे आमची. सवय नाही ना आम्हाला, काय करणार आहे.
आता सेट असले ना काय फाटत नाही का. आमची नाही पण हा. सवय आहे आम्हाला रोजचा विषय आमच्यासाठी. आमचे रोज फाटून आले ते त्याच्यामुळे आता सवय आली नाही का. रोज पाठवून आदत नाही, रोज एडिट करायचं सवय जाऊ नाही. अरे हा. आता वाजलेत, वाजले की 12 तुम्हाला घड्याळ जर समजलं ना तुम्हाला सांगा टाइम किती झाला आहे. किती वाजले सांगा मला तुमचं झालं. बाबा तुमच्या नातवाला सांगा जरा आम्हाला जाऊ द्या, मग तुम्ही जा. सांगा जरा. Volkswagen पोलो भाई सा पोलो चालली सनाट गेलीस पोलो. आपण कासवाचे गती देत रे. पोलो गेलीस तू पोलो. सद्गुरू हॉटेल या ठिकाणी. ऐक हा 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 लोक सस्याच्या गतीने पुढे जातील, आपण कासवाच्या गतीने ना मागून त्याला त्यांच्या पुढे जाऊ नाही का. मग आपण हळूहळू चालू. पोलो सस्ता नाही ना पण घोडा आहे भाऊ. काय विषय नाही. स्कॉर्पिओला काय चाटेल पोलोले भाई पडत 160 70 80. स्कॉर्पिओ रे. स्कॉर्पिओ नाही आवडत आपल्याला, नाही आवडत. एवढी नाही आवडत. चला मग ठेवतो आता, जेवायचं आम्हाला. बाय.